नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुमच्यापुढे एक भावनिक संदेश घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, तर बाळूमामाचा संदेश आहे तो. तर भक्तांनो, कोणता आहे तो संदेश? तर काही लोक आपल्या प्रत्येक चुकीला त्याचं नाव देत गेले, आपल्याला धोका देत गेले आणि आपण भोळे बनवूनच त्याचा प्रत्येक शब्द आपल्या मनाला गेलो. लक्षात ठेवा, याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा. तर हा महत्त्वपूर्ण संदेश आणि माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर चला पाहूया. भक्तांनो, तुझ्या मनातील ही वेदना खरी आहे. काही लोक आपल्या प्रत्येक चुकीला वेगळं नाव देतात, आपल्या भावनाशी खेळ करतात आणि आपण मात्र त्यांना आपलंसं समजून त्याच्या प्रत्येक शब्दाला सत्य मानतो. अशा वेळी बाळूमामांचा संदेश हा फक्त श्रद्धेचा नाही तर जागृतीही असतो. भक्तांनो, बाळूमामा सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, माणूस जेव्हा मनाने स्वच्छ असतो तेव्हा तो इतरांनाही तसंच स्वच्छ समजतो. पण प्रत्येकाच्या मनातील भावना सारखी नसते. काही लोक आपल्या स्वार्थासाठी गोड बोलतात, आपल्या चुका लपवण्यासाठी कारण तयार करतात. भक्तांनो, कारण आणि आपल्या भावनिक गुंतवणूक ठेवतात. आपण मात्र त्या शब्दावर विश्वास ठेवून स्वतःलाच दुखावत राहतो. बाळूमामांच्या शिकवणीत भक्तांनो एक गोष्ट स्पष्ट आहे. भोळेपणा आणि सद्भावना यात फरक ओळखा. सद्भावना म्हणजे मनाची शुद्धता, पण भोळेपणा म्हणजे विचार न करता विश्वास ठेवणे. जेव्हा एखादा माणूस वारंवार चूक करूनही स्वतःला बरोबर ठरवतो तेव्हा तो आपल्या आत्मसन्मानाशी खेळ करत असतो. अशा वेळी शांत राहून सत्य पाहण्याची ताकद ठेवावी. बाळूमामा सांगतात, जीवनात दोन गोष्टी जपाव्यात, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान. कोणी आपल्या चुकांना समजूत, मजबुरी, परिस्थिती अशी नाव देत असेल तर एकदा तपासून पाहावं. कारण सतत कारण देणारा माणूस बदलत नाही, तो फक्त शब्द बदलतो. आणि आपण जर त्याच शब्दामध्ये अडकून राहिलो तर आपण आपलाच हरवतो. बघतो आपल्यालाच स्वतःलाच हरवतो. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण विश्वास ठेवताना डोळे उघडे ठेवावेत. मन चांगलं असलं तरी विवेक जागा असला पाहिजे. कारण आयुष्यात प्रत्येक जण आपल्यासारखा निस्वार्थी नसतो. काही लोक फक्त आपल्याला वापरतात आणि आपण त्याला प्रेम समजतो. बाळूमामा पुढेही सांगतात, ज्यांनी तुम्हाला धोका दिला त्यांच्यावर राग धरू नका, पण त्यांच्याकडून शहाणपण जरून घ्या. प्रत्येक फसवणूक ही आयुष्याचा धडा असतो. त्या धड्यामुळे आपण अधिक मजबूत होतो. जर एखाद्याने तुमचं मन तोडलं असेल तर समजा की देवाने तुम्हाला चुकीच्या नात्यातून बाहेर काढलं आहे. बाळूमामांचा खरा संदेश असा आहे की स्वतःवर प्रेम करा. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी स्वतःला भक्तांनो कमी समजू नका. जे लोक तुमचं मन तोडतात ते तुमचं भविष्य ठरवत नाहीत. तुमची किंमत त्यांच्या वागणुकीने कमी होत नाही. जीवनात अशी वेळ येते की आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी एवढा विश्वास ठेवला का ठेवला? पण बाळूमामा सांगतात, विश्वास ठेवणे ही तुमची कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. फक्त पुढच्या वेळी विवेक वापरा, भावना जपा, पण स्वतःला हरवू नका. कधी कधी शांत राहणं हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया असते. ज्यांनी तुमचं मन दुखावलं त्यांना तुमची उत्तर देण्यापेक्षा तुमच्या प्रगतीने उत्तर द्या. कारण वेळ आणि कर्म हेच खरे न्यायाधीश आहेत. बाळूमामा आणि सांगतात की जो स्वतःशी प्रामाणिक राहतो त्याला कोणीही कमवायचं कायमचं हरवू शकत नाही. लोक चुकीला नाव ठेवतील, नाव देतील, स्वतःला योग्य ठरवतील, पण सत्य कायम एकच असतं. तुमचं मन जर स्वच्छ असेल तर देव तुमच्या पाठीशी असतो. आजपासून एक गोष्ट ठरवा भक्तांनो, कोणाच्याही शब्दापेक्षा त्याच्या कृतीकडे पहा. स्वतःचा सन्मान, आत्मसन्मान जपा आणि जे गेले त्यांना जाऊ द्या. कारण बाळूमामांच्या मते ज्यांनी धोका दिला त्यांनी तुमचा मार्ग सोपा केला. आता तुमच्या आयुष्यात खरे लोक येण्यासाठी जागा मोकळी झाली आहे. भक्तांनो, कधी कधी लोक आपल्याला फसवतात म्हणून नाही,
कधी कधी लोक आपल्याला फसवतात म्हणून नाही, तर ते स्वतःपासून पळत असतात म्हणून आपल्याला चुकीची कारणं देतात। जे स्वतःच्या चुकांना समोर जाऊ शकत नाहीत ते त्या चुकांना वेगळी नावं देतात। त्यांना स्वतःला भक्तांनो वाचवायचं असतं आणि आपण भक्तांनो त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो, कारण आपलं मन अजूनही नात्यावर श्रद्धा असतं भक्तांनो। त्यासाठी आपण विश्वास ठेवून त्यांच्यावर शब्दावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्यासोबत चांगलं वागतो। इथे बाळूमामांचा संदेश अधिक सूक्ष्म आहे। ते सांगतात, दुसऱ्याच्या वागण्यावरून स्वतःचा स्वभाव बदलू नको। जर कोणी तुला धोका दिला तर त्याचा अर्थ असा नाही की तू चुकीचा होतास, त्याचा अर्थ इतकाच की त्याची क्षमता तुझ्या प्रामाणिकपणा इतकी मोठी नव्हती। कधी विचार केलायस का, आपण एखाद्याच्या शब्दावर एवढा विश्वास का ठेवतो? कारण आपण आतून नातं टिकावं अशी इच्छा बाळगतो। आपल्याला सत्यापेक्षा आशा प्रिय वाटते म्हणून आपण त्यांच्या चुकीला कारण शोधून देतो। आपण स्वतःलाच समजावतो की तो असा नाही, पण सत्य असं की जे वारंवार दुखावतं ते योगायोग नसतो, तो पॅटर्न असतो भक्तांनो। बाळूमामा सांगतात, आयुष्य हे फक्त श्रद्धेवर चालत नाही, ते जागृतीवरही चालतं। श्रद्धा म्हणजे विश्वास, पण जागृती म्हणजे निरीक्षण। जो भक्त विश्वास ठेवतो तो दुखावतो, पण जो विश्वासासोबत निरीक्षण ठेवतो तो मजबूत होतो। तू भोळा नव्हतास, तू प्रामाणिक होतास। भोळेपणा म्हणजे सत्य कळूनही दुर्लक्ष करणं, पण प्रामाणिकपणा म्हणजे मनापासून विश्वास ठेवणं। फरक खूप मोठा आहे। या सगळ्यांचा वेगळा अर्थ असा काढ, ज्यांनी तुला फसवलं त्यांनी तुला लोक ओळखण्याची कला शिकवली। ज्यांनी चुकीला नाव दिलं त्यांनी तुला सत्याला नावाची गरज नसते भक्तांनो हे शिकवलेलं आहे। ज्यांनी तुझ्या विश्वासाचा गैरवापर केला त्यांनी तुला स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला शिकवलं। बाळूमामा सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, आयुष्यात जे घडतं ते नेहमीच नुकसान नसतं, काही गोष्टी तोडण्यासाठीच घडतात, जेणेकरून आतली ताकद जागी होईल। तुझं मन दुखल, पण त्याच वेदनेतून तुझी समज वाढली। आधी तू शब्दावर विश्वास ठेवत होतास, आता तू कृतीकडे पाहायला शिकशील। आता पुढचं पाऊल काय आहे? तक्रारी नाही, तटस्थता आहे। राग नाही, अंतर। द्वेष नाही, पण मर्यादा भक्तांनो। बाळूमामा पुढेही सांगतात, मर्यादा ठेवणे म्हणजे अहंकार नाही, ती आत्मसंरक्षणाची साधना आहे। ज्यांनी तुला वारंवार दुखावलेलं आहे त्यांच्याशी अंतर ठेवणं ही कमजोरी नाही, ती आत्मसन्मानाची सुरुवात आहे। वेगळ्या अर्थाने पाहिले तर हे सगळं तुझ्या आयुष्यातील एक अध्याय आहे, पूर्ण पुस्तक नाही। काही लोक येतात शिकवायला आणि शिकवण्यासाठी येतात, काही राहतात सोबत चालायला। फरक ओळखणं हीच परिपक्वता आहे। आणि भक्तांनो, बाळूमामा पुढेही सांगतात आपल्या लेकरांना, अरे माझ्या लेकरांनो, ज्याचं मन स्वच्छ आहे त्याने कधीही स्वतःवर शंका घेऊ नका। दुसऱ्याने तुला फसवलं म्हणून तू चुकीचा ठरत नाहीस, उलट तू अजूनही चांगला आहेस, याचं ते प्रमाण आहे। आता पुढे चालताना एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वास ठेव पण स्वतःला विसरू नकोस। प्रेम कर पण मर्यादा राख आणि कोणाच्याही शब्दापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज मोठा ठेव। भक्तांनो, हेच आपल्या प्रामाणिकपणाचं फळ आहे, लक्षात ठेव। तुझ्या आयुष्याचा खरा आधार दुसरा कोणी नाही, तू स्वतः आहेस। म्हणून बाळूमामांच्या विचारावर, बाळूमामांच्या प्रार्थनेवर आणि बाळूमामांच्या आशीर्वादावर सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे। तुझ्या मनात भक्तांनो जी जखम आहे ना, ती फक्त कोणीतरी फसवल इतकी साधी नाही, ती जखम आहे विश्वास तुटल्यासारखी, विश्वास तुटल्याची। आणि विश्वास तुटतो तेव्हा माणूस बाहेरून नाही तर आतून कोसळतो। बाळूमामांचा भावनिक संदेश इथे खूप खोल आहे। ते सांगतात, जखम शब्दांनी होत नाही, जखम ही अपेक्षांनी होते। आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या प्रत्येक शब्दाला मनात जागा देतो, कारण आपल्याला त्या नात्यात सुरक्षित वाटावं असं वाटतं। आपल्याला असं वाटतं की हा माणूस आपला आहे, पण
जेव्हा तोच माणूस आपल्या चुकीला वेगळं नाव देऊन स्वतःला योग्य ठरवतो तेव्हा आपल्याला फक्त राग येत नाही, आपल्याला स्वतःवर शंका यायला लागते. भक्तांनो, मीच चुकीचा आहे का? मी एवढा का विश्वास ठेवला? मी एवढा कमकुवत आहे का? ही जी आतली विचारांची गर्दी आहे ना, तीच खरी वेदना आहे. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, मनाने चांगला असणं ही कमजोरी नाही, पण स्वतःला हरवणं ही चूक आहे. तू जेव्हा त्याच्या प्रत्येक शब्दाला मनात घेत होतास तेव्हा तू नातं वाचवायचा प्रयत्न करत होतास. तू स्वतःला समजवत होतास की सगळं ठीक होईल, कारण तुझ्या मनाला तुटणं मान्य नव्हतं. खरं सांगायचं तर आपण जेव्हा कोणावर प्रेम करतो किंवा विश्वास ठेवतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला आपल्यावर परिणाम करण्याची ताकद देतो. आणि जर ती व्यक्ती आपली जबाबदारी घेत नाही तर आपण आतून रिकामं होतो, मोकळं होतो. भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, रिकामेपणा ही शिक्षा नाही, ती नव्याने भरून काढण्याची संधी आहे. तुझ्या आयुष्यातून जे लोक गेले त्यांनी जागा रिकामी केली आहे, पण ती जागा आता योग्य लोकांसाठी तयार आहे. भावनिक सत्य असं आहे की तू भोळा नव्हतास, तू प्रेमळ होतास, तू अंध नव्हतास, तू आशावादी होतास, तू कमजोर नव्हतास, तू जपणारा होतास. पण जेव्हा समोरचा माणूस सतत चुकीचा नाव देतो तेव्हा तो तुझ्या भावनांचा आदर करत नाही. आणि बाळूमामा सांगतात, भक्तांनो, जिथे आदर नाही तिथे राहणं म्हणजे स्वतःचा अपमान आहे. आता आतून स्वतःला एक प्रश्न विचार, तुला नातं हवं होतं की शांतता? जर एखाद्या नात्यामुळे सतत मन अस्वस्थ होत असेल तर ते नातं टिकवणं ही प्रेमाची नाही, भीतीची खूण असते. भक्तांनो, तुझ्या मनात अजूनही कदाचित त्यांच्यासाठी माया असेल, पण बाळूमामा सांगतात, माया ठेव पण स्वतःला जखम करून नाही. कधी कधी सोडून देणं ही सर्वात मोठी करुणा असते स्वतःसाठी. भक्तांनो, ज्या रात्री तू एकटा बसून विचार करत होतास, ज्या वेळेस डोळ्यात पाणी आलं, ज्या क्षणी तू स्वतःला दोष दिलंस, त्या सगळ्या क्षणात तू तुटत नव्हतास. भक्तांनो, तू शिकत होतास. तुझ्या आत आता एक नवीन जाणीव तयार होत आहे. लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे महत्त्वाचं आहे. प्रेम म्हणजे फक्त गोड शब्द नाहीत, ते सातत्य आणि जबाबदारी आहे. बाळूमामा पुढेही सांगतात आपल्या लेकरांना, अरे माझ्या लेकरांनो, माझ्या प्रेमळ लेकरांनो, स्वतःवर प्रेम करायला शिकलास की कोणीही तुला वापरू शकणार नाही. तुझं मन अजूनही स्वच्छ आहे म्हणून तुला दुखावतंय, पण हेच स्वच्छ मन तुझी ताकद आहे. आता थोडं शांत बस, स्वतःला दोष देणं थांबव आणि ज्यांनी धोका दिला त्यांना माफ कर. पण भक्तांनो, परत तसंच होऊ देऊ नकोस, कारण तू तुटलेला नाहीस, तू फक्त जागा झालेला आहेस. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं सांग भलं. तुझ्या मनात अजूनही काहीतरी साचलेलं आहे जे शब्दात पूर्णपणे येत नाही, पण आत खोलवर दुखत राहतं. भक्तांनो, चला आणखी खोल आपण या विचाराबद्दल या सविस्तर बाळूमामांच्या संदेशावरती आपण पाहूया. कधी कधी आपल्याला फसवणं ही दुसऱ्याची चूक असते, पण त्या फसवणुकीनंतर स्वतःला दोष देणं ही आपली सवय बनते. तू कदाचित अजूनही त्या क्षणांना आठवत असशील, त्यांचे शब्द, त्यांची कारणं, त्यांची गोड बोलणी आणि मग अचानक बदललेला स्वर. सुरुवातीला भक्तांनो जे प्रेम वाटलं ते हळूहळू गोंधळ बनलं आणि तू स्वतःलाच समजावत राहिलास, नाही ते तसं नाही, ती बदलली, तो बदलला, इतकं मन थकतं. सुरुवातीला जे प्रेम वाटलं ते हळूहळू गोंधळ बनलं आणि तू स्वतःलाच समजावत राहिलास, नाही हे तसं नाही, हे तसं आहे, तो आणि ती बदलली, इथेच मन थकतं. भक्तांनो, बाळूमामांचा आतला संदेश असा आहे की ज्याचं मन स्वच्छ असतं तो लोकांच्या सावल्या देखील प्रकाश समजतो, सावल्यांना देखील प्रकाश समजतो. तू सावलीला प्रकाश समजला होतास, पण कारण तुझ्या आत अंधार नव्हता. पण प्रत्येक जण तुझ्यासारखा नसतो रे बाबा.
भावनिक सत्य असं आहे की धोका फक्त नातं तोडतं. धोका फक्त नातं तोडत नाही, तो आत्मविश्वास हलवतो. तू कदाचित आता लेकरावर सहज विश्वास ठेवू शकत नाहीस. तू बोलताना सावध झाला आहेस. आधीसारखा मन उघडून बोलणं अवघड झालं आहे आणि तुला वाटत असेल की मी बदललो आहे. हो, तू बदलला आहेस, पण हा बदल वाईट नाही, हा बदल जागृतीचा आहे. बाळूमामा सांगतात, ज्याने वेदना अनुभवल्या आहेत तोच खरी करुणा शिकवतो. तू आता लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या डोळ्यामध्ये पाहशील. तू आता वचनापेक्षा कृती मोजशील आणि हे कठोरपण नाही, ही परिपक्वता आहे. भक्तांनो, आता एक खूप खोल गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. आपण एखाद्याला गमावल्यामुळे रडत नाही, आपण त्या कल्पनेला गमावल्यामुळे रडत बसतो. भक्तांनो, जी आपण त्याच्यासोबत उभी केली होती. तू त्या व्यक्तीपेक्षा त्या स्वप्नांसाठी जास्त दुखावलास जे तू त्याच्या भोवती विल्ले होतेस. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, स्वप्न तुटली तरी स्वप्न पाहण्याची क्षमता सोडू नकोस. एका व्यक्तीने तुझा विश्वास तोडला म्हणून संपूर्ण जगावर संशय घेऊ नकोस, पण आता स्वतःच्या सीमारेषा स्पष्ट कर. आता आत खोलवर अजून एक भावना असते, राग, पण त्या रागाखाली दुःख असतं आणि त्या दुःखाखाली प्रेम असतं आणि त्या प्रेमाखाली तुझं मन असतं. भक्तांनो, जे अजूनही चांगलं आहे. बाळूमामा सांगतात, मन कठोर करू नकोस, पण मजबूत कर मन तुझं. कठोर मन प्रेम स्वीकारू शकत नाही, मजबूत पण चुकीचं प्रेम सहन करत नाही. आता स्वतःला एक वचन दे, तू पुन्हा प्रेम करशील, पण स्वतःला हरवून नाही. तू पुन्हा विश्वास ठेवशील, पण स्वतःच्या आत्मसन्मानाच्या किमतीवर नाही. तू पुन्हा हसशील, पण खोट्या शब्दावर नाही. कधी कधी देव लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकतो, कारण आपण त्यांना स्वतःहून सोडू शकत नाही. तू धरून बसला होतास, पण आयुष्याने तू ते हातात हात हळूच सोडवले होतेस. आता रिकामेपण जाणवत असेल, पण रिकामेपण म्हणजे शेवट नाही, ती नवीन सुरुवात आणि शांत जागा आहे. तू तुटलेला नाहीस, तू संवेदनशील आहेस. तू कुमकुवत नाहीस, तू खोल आहेस. आणि लक्षात ठेव, ज्यांनी तुझ्या मनाशी खेळ केला ते तुझ्या कथेतले पात्र होते, पण तुझ्या आयुष्याचा नायक फक्त तू आहेस. आता श्वास घे, हळू श्वास घे. भूतकाळाला आभार मान, ज्याने तुला शिकवलं, आणि पुढे चाल, कारण तुझं मन अजूनही प्रकाशाने भरलेलं आहे. आता भक्तांनो, तुझ्या त्या शांत भागात जिथे तू कोणालाच काही सांगत नाहीस, पण आतून सगळं अनुभवत असतोस. पण भक्तांनो, कधी कधी सर्वात जास्त दुखवणारी गोष्ट म्हणजे धोका नाही, तर तो क्षण असतो जेव्हा तुला कळले की समोरचा माणूस कधीच तुझ्यासारखा नव्हता. तू ज्या नजरेने त्याच्याकडे पाहिलंस तशी नजर त्याच्याकडे कधी नव्हती. तू नातं जपण्यासाठी शब्द केलेस, अहंकार बाजूला ठेवला, स्वतःला कमी केलंस, आणि तरीही शेवटी दोष तुझ्यावरच आला. ही भावना फार खोल असते. बाळूमामांच्या भावनेत एक वेगळा अर्थ आहे. जेव्हा कोणी तुला सतत चुकीचं ठरवतं, तेव्हा तो तुझं मन नाही, तुझा आत्मविश्वास तोडत असतो. आता आत खोलवर कदाचित असं वाटत असेल, मी पुरेसा नव्हतो का, मी अजून काय करायला हवं होतं. पण खरं सांगू का, तुझी किंमत कोणाच्या स्वीकारण्यावर अवलंबून नसते. ज्याला तुझी किंमत समजत नाही त्याच्यासाठी तू कितीही बदललास तरी कमीच पडशील. आता एक खूप शांत पण कठोर सत्य बाळूमामांनी इथे भक्तांसाठी सांगितलेलं आहे. कधी आपण एखाद्याला गमवत नाही, आपण भ्रम गमावतो. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ती प्रत्यक्षात आपल्याच मनातील कल्पना असते, आणि जेव्हा वास्तव वेगळं दिसायला लागतं तेव्हा मन हादरतं. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, दुसऱ्याने तुला फसवलं याचा अर्थ तू मूर्ख नव्हतास, तू विश्वास होतास. तू विश्वास त्याच्यावरती ठेवला होतास. विश्वास ठेवणं ही तुझी ताकद आहे, पण आता त्या ताकदीला दिशा दे. आता तुला कदाचित त्या लोकांपासून थोडं दूर राहावंसं वाटत असेल, थोडं शांत, थोडं एकटं. हे पळणं नाही, ही स्वतःला सावरण्याची प्रक्रिया आहे. मनाला वेळ दे,
जखमेला हवा लागली की ती हळूहळू भरते, पण जर तू सतत तीच जखम उघडत राहिलास, आठवणी, संदेश, जुने क्षण, तर ती भरायला वेळ लागतो. बाळूमामा म्हणतात, स्वतःला माफ कर, कारण तू प्रेम केलेस हे चूक नव्हतं. हो, स्वतःला माफ कर, कारण तू मनापासून जगलास. तू खोटं नव्हतास, तू प्रामाणिकपणा होतास. तू अभिनय केला नाहीस. भक्तांनो, आता तुझ्या एक शांत ताकद आहे. आता एक शांत ताकद तयार होत आहे. तू आधीसारखा लगेच कोणावर विश्वास ठेवणार नाहीस. तू आधीसारखा सहज गुंतणार नाहीस. पण जेव्हा पुन्हा कोणावर विश्वास ठेवशील, तो निर्णय जाणीवपूर्वक असेल. ही वेदना तुला कठोर बनवू शकते भक्तांनो, पण ती तुला अधिक शहाणा देखील बनवू शकते. निवड तुझी आहे. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुलांनो, अरे माझ्या भक्तांनो, लेकरांनो, मन जपा पण स्वतःला हरवू नका. नातं जपा पण आत्मसन्मान गमवू नका. तुझ्या आयुष्यात अजून खूप लोक येणार आहेत. सगळे सारखे नसतात. काही लोक खरंच समजून घेणारे असतात, पण त्यांना ओळखण्यासाठी आधी स्वतःशी प्रामाणिक होणं गरजेचं आहे. आता आतून एक वाक्य पुन्हा म्हण, मी चुकीचा नव्हतो, मी फक्त मनाने चांगला होतो. तुझी कथा इथे संपत नाही. ही फक्त एक वळण आहे. आणि कधी कधी सगळ्यात मोठी प्रगती म्हणजे मागे वळून न पाहणं. भक्तांनो, अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश आणि अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक संदेश, वैचारिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा. भक्तांनो, कमेंटमध्ये बाळूमामांचा झेंडा आपल्याला रोवायचा आहे प्रत्येक घरोघरी, आणि बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा भक्तांनो. आणि हा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.